नमस्कार मित्रांनो, हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. मी ट्राय केला आहे. तर आज अचानक ठरलेल्या प्लॅनमुळे आम्ही चाललो आहे जरा ट्रेकिंगला. काही मित्र आलेत सोलापूरवरून आणि आम्ही राजगड ट्रेकिंगला आलेलो आहे. आपण बघू शकता इथे खूप मुसळधार पावसानंच आमचं ट्रेकिंगला सुरुवात झाली होती. अतिशय भयंकर असा पाऊस इथे पडला आणि आमचं जरा थोडंसं मन विचलित झालं होतं. पण आम्ही ट्राय केला, किती पाऊस पडला तरी आपण जायचंच. थंडी खूप वाजत होती. तेच एक पायथ्याला एक हॉटेल होतं राजगड. आम्ही तिथे जरा थोडं काहीतरी खाण्याचा प्लॅन केला आणि गरमागरम भजी आम्ही तिथे मागवली. भजी मागवल्यानंतर आम्ही तिथे जरा वडापाव पण मागवला. खूप छान अशी टेस्ट होती ह्या वडापावची. आणि हे खाल्ल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर काही मुलं थंडीमुळे जरा शेकत होती, तिथे शेकोटी केली होती त्यांनी. आणि मग हे सगळं करून आम्ही निघालो ट्रेकिंगकडे. हे माझे मित्र सोलापूरवरून आलेले 2-3 मित्र, हा ऋषी, आणि आम्ही चाललो ट्रेकिंगला. तिथंच असलेल्या एका आम्हा गाईडनं सजेशन केलं की बाबा तुम्ही एक काठी वगैरे घेऊन जावा. आणि आम्ही चाललो आहे, आपण बघू शकता इथे. आणि ट्रेकिंगला सुरुवात झाली. रस्ता जरा थोडासा खडतर होता चालायला. तिथे सुरुवातीला पायऱ्या वगैरे नव्हता, तरी पण आम्ही मस्त एन्जॉय करत हे वातावरण. खूप पाऊस होता, खूप वारं. खाली आपण बघू शकता की पूर्णपणे पाणी साचलं होतं. वरच्या बाजूने खूप पाऊस येऊन सगळं पाणी साचतच होतं. आणि इथं आपण बघू शकता हा वॉटरफॉल पण एवढा जोरात आवाज येत होता, भयंकर जोरात आवाज येत होता. आणि पाणी सतत चालू असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी रेनकोट वगैरे घातले होते. आणि पूर्ण धुक्याने हा सजलेला राजगड आपण आज पाहतो. पुढचं काही दिसत पण नव्हतं व्यवस्थित. आणि अशा तऱ्हेने आम्ही पहिला आमचा ट्रेक हा सुरुवात आली. आणि आम्हाला पहिलाच दरवाजा लागला, हा पाली दरवाजा पोचल्यावर आम्ही जरा घोषणा वगैरे दिल्या आणि खूप आनंद झाला आम्हाला पहिलाच हा पाली दरवाजा भेटल्यानंतर. तिथे पण मुसळधार धो पाऊस चालू होता. आणि घोषणा दिल्यानंतर आम्ही पुन्हा पुढे चालू लागलो. थोडं चालल्यानंतर पुढं जरा आतमध्ये एंट्री केल्यानंतर खूप सुंदर असा व्ह्यू आम्हाला दिसला. धुक्यानं ओढलेली चादर आणि हा सुंदर असा माहोल आम्ही इथे खूप एन्जॉय करत होतो. आणि दुसऱ्या दरवाजावर आलो. हा दुसरा दरवाजा आल्यानंतर माझ्या मित्राने ही पाटी उचलून दिली. आणि इथं महत्त्वाचं म्हणजे आता राहण्याला सध्या नाही आहे, राहू शकत नाही आपण तिथं. संध्याकाळी 8 ते 5:30च, सकाळी 8 ते 5:30 हा किल्ला चालू असतो, नंतर राहू शकत नाही आपण तिथं. आणि तसंच आम्ही पुढे निघालो. आपण इथं बघू शकता खूप सोसाट्याचा वारा सुटला होता. पण काही जण अर्ध्यातूनच माघारी जात होते. पण आमचे मित्र म्हणले आलो आहे तर संपूर्ण किल्ला सर करूनच जायचं. आणि आता पुन्हा आम्ही चाललो आहे सदरेकडे. आता आम्हाला छान पायऱ्या आता लागलेल्या आहेत. पाली दरवाजापासून वरती जायला बऱ्याचशा अशा पायऱ्या आहेत. तर आम्ही चाललो असताना, पुढे आम्ही सदरेवर चाललो असताना सुंदर असा नजारा होता. आणि बघू शकता आपण इथे की किती सुंदर असा नजारा. असं वाटत होतं की स्वर्गातच आलो आहे की काय, आपण स्वर्गाचा आल्याचाच फील येत होता इथे. आणि असंच आम्ही चाललो होतो सगळे मित्र पुढे. आणि खूप मस्त असं वाटलं की बाबा खरंच आज जन्नतच दिसली आपल्याला. आणि सदरीकडे जाताना पायऱ्या संपल्या आणि हा अतिशय भयंकर असा हा रस्ता इथे होता. असं जायचं होतं दगडावर चढून. पूर्ण जोरात पाऊस, मुसळधार पाऊस होता. आणि या रस्त्यावरून आम्ही चाललो होतो. हा रस्ता फक्त शेजारी पाईपचा थोडासा आधार घ्यायचा होता आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला चढायचं होतं. आणि अशा तऱ्हे आपण सदरेच्या मुख्य दरवाजापाशी आलेलो आहे. आपण बघू शकता इथे पूर्ण मुसळधार पाऊस, सगळ्या पायऱ्यामधून पाणी येत होतं. आणि मुख्य दरवाजापाशी आम्ही पोचलो आणि इथं सदरेवर आलो. सदरेची ही अशी सदर आहे, पडकळीला झालेली आहे, त्यामुळं आपल्याला ही अशीच दिसते. सुंदर असा नजारा होता. पण पावसामुळे आणि धुक्यामुळे आपल्याला काहीच मित्रांनो दिसत नाही आहे इथं. पण आम्ही पूर्ण एन्जॉय केला हा राजगड. आपण इथे पाहू शकता पूर्णपणे धुकं, सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. हिरवीगार झाडी. इथं एक मंदिर आहे, या मंदिरात पण आम्ही जाऊन आलो. एक मंदिरात एक छोटीशी जननी देवीची मूर्ती आहे. मंदिर पण खूप मस्त आहे. पुरातत्व असं पूर्ण दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे. आणि अशा तऱ्हेने आम्ही हा गड पाहून, पूर्ण गड उतरताना आम्हाला पुन्हा एकदा वॉटरफॉल हा दिसलेला आहे. आणि अशा तऱ्हेने आम्ही सुंदर असा हा एन्जॉय केलेला आहे. आणि पुन्हा आम्ही आमच्या घरच्या दिशेने चाललेलो आहे. हा पण रस्ता बघू शकता भयंकर. तर मित्रांनो, जर ट्रेक करायचा असेल तर पावसाळ्यात जरा जपूनच करायचा राजगड ट्रेक. पण आपल्याला बघायचं असेल तर पूर्ण असं मस्त असा किल्ला आहे हा. पण पावसाळ्यात जरा जपून